नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्हिटी 21 मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. बैजिक राशींचा गुणाकार. बैजिक राशींचा गुणाकार करताना काय आता हे बघा, तुम्हाला लक्षात ठेवायचं. एक मिनिट, लेट मी ऑन पेन. बैजिक राशीचा गुणाकार करताना सहगुणकांचा गुणाकार सहगुणकांशी करतात, तर चलपदांचा गुणाकार चलपदांशी करतात. आता मराठीत समजलं, इंग्लिशवाल्यांना सांगतो. सी here are two terms, okay, one is 5 and second is 6xy. So these are the two terms. While multiplication what we are doing, आपण हा अंकांचा गुणाकार अंकांना काय म्हणतो आपण, सहगुणक म्हणजेच काय, कोफिशियंटचा गुणाकार करायचा. ठीक आहे. 5 × 6 30. आणि मग व्हॉट अबाउट व्हेरिएबल्स, जे व्हाईल डुईंग ॲडिशन, आपण जेव्हा ॲडिशन करत होतो किंवा सबस्ट्रॅक्शन करत होतो तेव्हा काय करत होतो, ते तसेच्या तसे लिहित होतो, ॲज इट इज ठेवत होतो, बरोबर की नाही. त्यांची बेरीज वजाबाकी करत नव्हतो. परंतु मल्टिप्लिकेशन करताना एवढं लक्षात ठेवायचं की यांचं सुद्धा मल्टिप्लिकेशन होतं. आता इथं तर व्हेरिएबल आहे का 5ला नाही आहे, मग हे जसेच्या तसे ठेवून देणार आपण XY. ठीक आहे, कारण की त्यांना मल्टिप्लाय करायला इथं काहीच नाही आहे, मग आपण तसंच ठेवलं. ठीक आहे. आता काय होणार दुसरं, आता चलांचे घात असतील तर घातांकाच्या गुणाकाराचे नियम आपण घातांकांचा गुणाकार करतात. जर आता हे व्हेरिएबल्स जर इंडेक्स फॉर्ममध्ये असेल व्हेरिएबल्स, तर काय करायचं. आता समजा इथं हे बघा, मी तुम्हाला सांगतो 5x × 6y असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतील आणि आपल्याला त्यांना मल्टिप्लिकेशन करायचं, तर काय करणार आपण, जस्ट मल्टिप्लाय कोफिशियंट 5 × 6 30. ओके. नाउ अगेन मल्टिप्लाय x × x, बरोबर की नाही. मग x × x काय होणार, x⁻². काय होणार तर मला तुम्हाला सांगतो मी. जेव्हा आपण रूल्स ऑफ इंडायसेस बघितले तेव्हा काय सांगितलं होतं मी तुम्हाला, बेसेस जर सेम असेल, आता हे बेस झाले, हा बेस झाला, याचा इंडेक्स 1, याचा इंडेक्स 1 झाला, आणि यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन असेल, बरोबर, बेसेस पायासारखे असतील, गुणाकार असेल, तर आपण घातांकाची काय करतो, बेरीज करतो. म्हणजे बेस तसाच ठेवायचा आणि घातांकाची काय करणार, बेरीज. 1 आणि 1 किती झाले, मग 2 आलं की नाही. x × x काय आलं, x⁻². इथं जरी आपल्याला दिसत नसेल तरी त्याचा घातांक नेहमी लक्षात ठेवायचा, काय असतो, 1 असतो. सो x × x x². ओके. अँड y, व्हॉट अबाउट y, देर इज नो व्हेरिएबल y इन द फर्स्ट टर्म, बरोबर की नाही, म्हणून तो जसाचा तसंच ठेवायचा, एकच वेळा y. ठीक आहे. सो द आन्सर विल बी 30x²y. नाउ थर्ड एक्झाम्पल. आता बघा, याचा सहगुणक याचा सहगुणक, जस्ट मल्टिप्लाय दिस टू कोफिशियंट 3 × 4 12, बरोबर. नाव मल्टिप्लाय द व्हेरिएबल्स, हे जे चल आहेत त्यांची चलांची आता गुणाकार करायचा. मग चलांचा गुणाकार करताना काय करायचं, x आहे का इकडं, नाही आहे, मग जसं तसा ठेवा, x एकदाच आहे. नंतर इथं झेड आहे का इकडं, नाही, तो पण तसंच ठेवा, आलं की नाही. आणि इकडं हे झाले, इथं y पण नाही आहे इथं, मग तसेच ठेवा. म्हणजे x y z एकदाच आलेत ना, मग ते पण इथं एकदाच ठेवा, 12x x y z. समजलं. म्हणजे काय करतो आपण, व्हाईल डुईंग मल्टिप्लिकेशन वी मल्टिप्लाय बोथ कोफिशियंट अँड व्हेरिएबल्स, बट व्हाईल डुईंग ॲडिशन वी वेर डुईंग ओनली जस्ट द ॲडिशन ऑफ कोफिशियंट ओनली अँड राईट द व्हेरिएबल्स ॲज इट इज. बट हिअर इन द मल्टिप्लिकेशन वी अल्सो मल्टिप्लाय द व्हेरिएबल्स टू. ओके. स्वरूप पदे नसतील तर गुणाकारात ती सर्व गुणाकार रूपात तशीच लिहितात. आता स्वरूप पदं नाहीत ना, आता ही बघा, इथं पण स्वरूप पदं नव्हती, इथं x आहे आणि इथं XY, हे सर्व अनलाईक टर्म्स दोन्ही, मग ते जसेच्या तसे लिहून टाकायचे. ठीक आहे. आता ही वर्कशीट तुम्हाला होईल, यू हॅव टू राईट इन द नोटबुक. आता बघा, हे बी अनलाईक टर्म्स आहेत, बरोबर. मल्टिप्लाय द कोफिशियंट 12 × 3 36. ओके. अँड व्हॉट इज मीन बाय x × कोणीच नाही आहे, मग जसं तसं तुम्ही x ठेवायचा. ठीक आहे. सो आन्सर विल बी 30x. नाउ क्वेश्चन नंबर सेकंड. -4x × 2x. नाउ मल्टिप्लाय द कोफिशियंट -4 × 2 -8. वेगवेगळे चिन्ह असतील तर मल्टिप्लिकेशनमध्ये मायनसच येतं, बरोबर. 1 + 1 मायनस असेल तर मायनसच येतं. नाउ x × x, व्हॉट विल बी द x × x, x × x, घातांकाचे नियम काय, घातांकांची बेरीज होणार x², बरोबर की नाही. थर्ड, -5xy × -2, मल्टिप्लिकेशन ऑफ कोफिशियंट
सहगुणकांचा मायनस मायनस सारखे चिन्ह असतील तर प्लस येतं, बरोबर की नाही. प्लस 5 दुना 10 प्लस 10. ओके. आणि राईट द व्हेरिएबल्स ॲज इट इज, कारण की ते अनलाईक आहेत, बरोबर की नाही. एक्स वाय इकडं आहे का, एक्स वाय नाही आहे, इकडं फक्त झेड आहे. वेगवेगळे आहेत की नाही, मध्ये तसे लिहून ठेवा, कारण की ते एक्स पण एक वेळा आहे मग एक वेळा एक्स, वाय पण एक वेळा आहे मग वाय एक वेळा, झेड पण एक वेळा आहे म्हणून एक झेड एक वेळा. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 4. 100x3 इंटू 2x3y. आता हा एक टर्म आहे आणि हा एक टर्म आहे, बरोबर. नाव कोफिशियंट 100 इंटू 200. ओके. हिअर इट इज गिवन 200. नाव व्हॉट इज द एक्स क्यूब इंटू एक्स क्यूब. बघा आता यांचं आणि यांचं करावं तुम्हाला लागेल. एक्स क्यूब इंटू एक्स क्यूब कसं करणार आता. एक्स क्यूब इंटू एक्स क्यूब कसं करणार, बरोबर घातांकांचे नियम. पायासारखा असेल तर बेस जशाच्या तसा ठेवा आणि घातांकाची काय करायची बेरीज. 3 + 3 6, मग s⁻6, बरोबर. आणि व्हॉट अबाउट वाय, डोंट फॉरगेट वाय. हिअर इज फर्स्ट टर्म, देर इज नो वाय, ओनली वन वाय, सो राईट इट इज वाय ओनली सिंगल टाइम. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 5. -10 lmn into 3 lm. ओके. नाउ -10 into 3 काय येईल, -30. काय येईल, कारण की 1 + 1 मायनस असेल तर एक वेगवेगळे चिन्ह राहिले तर निगेटिव्ह येतं, माहिती आहे ना. मग -30 हे झालं. 10 त्रिक 30, वजा चिन्ह लागलं. का लागलं ते तुम्हाला माहिती आहे, गुणाकाराचे नियम लक्षात ठेवायचे. आता m इंटू m काय होणार, m², बरोबर की नाही. हे तुम्हाला मी बघा जसं x इंटू x x² होते की नाही, तसं m इंटू m m². नंतर आता इथं n आहे, इथं n आहे का नाही, मग तो ॲज इट इज लिहून टाका, बरोबर. पण आता l सुटला आपल्याकडून, बरोबर की नाही. मग l पण इथं लिहून काढा. l इंटू l काय होईल, l². तो इथं सुटून गेला आधी. आपण काय करणार, l इंटू l² हे पण लिहून काढा. ठीक आहे. मग आन्सर व्हॉट विल बी द आन्सर, -30 l² m² n. ओके. नाउ लास्ट क्वेश्चन. 9y इंटू 3x अपॉन y. आता हे कसं करणार, ही परिमेय संख्या आहे. दिस इज द रॅशनल नंबर अँड दिस इज द जस्ट कन्वर्ट इट इनटू रॅशनल नंबर. म्हणजे काय माहिती का, याला छेद जरी दिसत नसला आपण छेद 1 लिहू शकतो, बरोबर. वी कॅन राईट 1 इन द डिनॉमिनेटर, काहीच फरक पडत नाही. मग आता झालं की नाही, परिमेय संख्यांचा गुणाकार, मल्टिप्लिकेशन ऑफ रॅशनल नंबर, मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर अँड मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर. मग 9y इंटू 3x, अंशांचा गुणाकार करायचा, छेदाचा गुणाकार करायचा. 9 इंटू 3 27 आलं की नाही, इथं 27, बरोबर. x इंटू वाय काय होणार, x इंटू वाय xy. ठीक आहे. आणि यांचा गुणाकार खाली छेदांचा, y इंटू 1 y, बरोबर. बट अगेन y दिस y अँड दिस y कॅन्सल, बरोबर की नाही. y भागिले y कॅन्सल झाले तर 1 राहिला, उरलं पण फक्त 27x, बरोबर की नाही. दिस विल बी द आन्सर. ओके. सो दीज आर द सम सोल्युशन्स. अशा तऱ्हेने आता मी इथं लिहिताना एल विसरलो होतो, तुम्ही असे घाई गडबडीत विसरायचं नाही. इथं एल बारीक आहे थोडासा, एल 2 ठिकाणी एल आहे की नाही. मग हे कसं आलं, एल इंटू l² कसं आलं, जसं x इंटू x बरोबर x² होतं की नाही, तसंच l इंटू l² x⁻³ x⁻³ असं तुम्हाला जमलं पाहिजे. x चा घातांक 3 असेल आणि x चा घातांक 3 असेल तर x चा घातांक 6 काय येतो, कारण की घातांकाच्या गुणाकाराचा नियम काय आहे, पाया सारखा पाहिजे आणि घातांक वेगवेगळे राहिले ना, घातांकांची काय करायची बेरीज करायची इथं. हां बघा, प्रॅक्टिस जरी केली ना तर तुम्हाला हे सर्व नियम माहीत राहतील, नाही तर तुम्ही विसरून जाणार, बरोबर की नाही. पुढचं पाठ करतात, मागचं विसरून जातात. म्हणून घातांकाचे नियम पण महत्त्वाचे आहेत व्हाईल डुईंग मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक इक्वेशन्स. ओके. बाय हार्ट करा रूल्स ऑफ इंडायसेस, इथं खूप महत्त्वाचे असतात ते. ठीक आहे. सो कीप स्टडिंग. बाय बाय.